हॅलो मुलांनो, मी आहे आंबेडकर, भीमराव आंबेडकर. माझं खरं नाव होतं भीमराव रामजी सकपाळ. पण एके दिवशी साताऱ्याच्या शाळेत एका शिक्षकाने माझं आडनाव बदललं. सकपाळ वरून केले आंबेडकर. माझे आजोबा मालोजी सकपाळ ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. खूप अभिमानी. आजी रुक्मिणीबाई प्रेमळ पण अत्यंत हुशार आणि खंबीर. माझे वडील रामजी सकपाळ हे शिक्षक आणि सैन्यात सुभेदारही. आई भीमाबाई मुरबाडकर, कोमल मनाची पण धाडसी. माझी भावंड आनंद, बालाराम, गंगा, तुळसा आणि मंजुळा आणि काही जण जे खूप लवकर सोडून गेले. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू, आता डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी गावात माझा जन्म झाला. आणि म्हणूनच तर तुम्ही 14 एप्रिल रोजी हा दिवस जोश आणि जल्लोषात साजरा करता. पण मी जन्माला आलो दलित म्हणून, महार जातीत. आणि दलित म्हणजे लोकांसाठी मनुष्य नव्हता. आमच्या गळ्यात मडके बांधलेले असायचे, आमची थुंकी खाली पडू नये म्हणून. कमरेवर मागजडू असायचे, आमच्या पायांचे ठसे दिसू नये म्हणून. आम्हाला पाणी प्यायला, शिक्षणाला किंवा स्वप्न पाहायलाही परवानगी नव्हती. मी शाळेच्या वर्गात बसू शकत नव्हतो. बाहेरच बसायचो तर इतर मुले आत शिकत असत. तेव्हा माझे खरे मित्र झाले पुस्तकं. पुस्तकांनी कधीही मला वेगळं समजलं नाही, कधी सोडलं नाही. 15व्या वर्षी माझं लग्न झालं रमाबाईशी. ती शांत स्वभावाची होती, पण होती माझी आधारस्तंभ. ती भिकू धात्रे यांची मुलगी होती. पण आमच्या लग्नाच्या दिवशी खूप पाऊस पडला. 1907 साली मी माझी 10वी उत्तीर्ण केली. त्यानंतर शिक्षणाचा प्रवास थांबला नाही. मी पूर्ण केलं मॅट्रिक्युलेशन. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई, BA, बॉम्बे विद्यापीठ MA आणि PhD, कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, DSc, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि बॅरिस्टर ॲट लॉ. माझे उच्च शिक्षण शक्य झालं ते एका थोर राजाच्या कृपेने. सयाजीराव गायकवाड 3 यांचं नाव विसरू शकत नाही. ते न्यायावर विश्वास ठेवणारे होते आणि माझ्यावरही. मी दलित म्हणून जे दुःख भोगलं ते लाखो लोकही भोगत होते. म्हणून मी ठरवलं माझं संपूर्ण जीवन त्यांच्या माणूसपणासाठी, उद्धारासाठी समर्पित करेल. मी अनेक चळवळी केल्या. महार सत्याग्रह, पाण्याचा अधिकार, कालाराम मंदिर प्रवेश, देवदर्शनाचा अधिकार आणि प्रत्येक ठिकाणी मानानं जगण्याचा अधिकार. मी जगासमोर ठामपणे म्हणालो, 100 दिवस शेरी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. आणि मग मी लिहिलं भारतीय संविधान. तसं लिहिलं की पुढच्या पिढ्यांना माझ्यासारखं काहीही भोगायला लागू नये. ह्या हिंदू धर्मात झालेल्या त्रासामुळे मी ठरवलं, हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. माझ्या मनात होती एकच भावना, स्वातंत्र्य आणि समानता. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरमध्ये मी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा. दीक्षा म्हणजे जगण्यासाठी नव्याने घेतलेला जन्म. माझ्यासोबत लाखो लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. सर्वांनी एक सूर लावला, नमो बुद्धाय, जय भीम. मी स्वप्न पाहिलं होतं जिथे प्रत्येक मूल शिकू शकेल, प्रत्येक स्त्री स्वाभिमानाने चालेल आणि प्रत्येक पुरुष भीतीविना जगेन. मी सांगितलं होतं, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जे कोणी पिईल तो डहाडल्याशिवाय राहणार नाही. मी आहे भीमराव, मी आहे आंबेडकर आणि मी अजूनही तुमच्या सोबत चालतोय, जर तुम्ही सत्यासोबत चालायची हिम्मत ठेवत असाल तर.